शिवप्रहारला व शिवप्रहार न्यूजला जोडल्या गेलेल्या सर्व आपल्या बांधवांना श्रीरामनवमीच्या शिवमय हार्दिक शुभेच्छा। आजपासून रामनवमी म्हणजे आपल्या श्रीरामपूरची जत्रा, त्या ठिकाणी मोठी यात्रा सुरू होत आहे। सर्वत्र अख्ख्या हिंदुस्थानात श्रीरामनवमी साजरी होते। सर्वांना शुभेच्छा। तर या निमित्ताने हिंदू धर्मियांसाठीचा एक महत्वाचा विषय आपण आज पाहणार आहोत। एक दोन मिनिटांमध्ये फक्त सुप्रीम कोर्टाचा एक मोठा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने आता धर्मांतराला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे। जर एखादी व्यक्ती हिंदू एससी कॅटेगरी मधून असेल आणि ती व्यक्ती इस्लामचं किंवा ख्रिश्चनिटीचं पालन करत असेल किंवा धर्मांतरित झालेला असेल, नीट लक्षात घ्या। म्हणजे काही व्यक्ती अशा असतात का फक्त कागदोपत्री हिंदू एससी कॅटेगरीमध्ये आहे आणि पालन ख्रिश्चनिटीचं पूर्ण करतात, तर अशा व्यक्ती देखील त्याच्यामध्ये येतात। आणि जे पूर्णपणे धर्मांतरित झालेले बाप्तिस्मा करून, तर अशा व्यक्ती देखील येतात। अशा व्यक्तींना आता इथून पुढे एससी कॅटेगरीचा कुठलाही लाभ मिळणार नाही, असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। न्यायमूर्ती मिश्रा आणि न्यायमूर्ती अंजरिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आता कोणती व्यक्ती त्या ठिकाणी पालन ख्रिश्चनिटीचं करायचं आणि कागदोपत्री हिंदू धर्माच्या एससी कॅटेगरीचे सगळे लाभ घ्यायचे, हे आता इथून पुढे बंद होणार आहे। एससी कॅटेगरीचा कोणताही लाभ, मग तो सरकारी नोकऱ्यातल्या आरक्षणाचा असो, कॉलेजमधल्या आरक्षणाचा असो किंवा शाळेतल्या आरक्षणाचा असो, कुठल्याही आरक्षणाचा लाभ त्याला मिळणार नाही। कुठल्याही एससी कॅटेगरीच्या सरकारच्या योजनेचा लाभ त्याला मिळणार नाही। आणि एससी एसटी कॅटेगरीचा जो काही कायदा आहे, अॅट्रॉसिटीज ऍक्ट, त्याचं देखील संरक्षण त्याला मिळणार नाही। त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त पसरवा। जे कोणी असे हिंदू धर्मातून धर्मांतरित होण्याचा विचार करत आहे किंवा ख्रिश्चनिटीचं त्या ठिकाणी मिशनरींनी किती मोठं जाळ त्या ठिकाणी निर्माण केलं, आपल्या सर्वांना माहिती। श्रीरामपूर नेवासा परिसरामध्ये कसं हिंदू धर्मियांना वेगवेगळे आमिष दाखवून त्या ठिकाणी प्रलोभन दाखवून धर्मांतरित केलं जातं, याच्यावर प्रचंड मोठी रोख आणण्याचं काम या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी होणार आहे। सुप्रीम कोर्ट म्हणजे घटनेचं रक्षण करता आणि याचा निर्णय झाल्यानंतर आता सरकार देखील याच्यावर कायदा करणार। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी हा व्हिडिओ पोहोचवा का हिंदू धर्मातला माणूस एससी कॅटेगरीमध्ये असेल आणि तो जर इतर ख्रिश्चनिटीमध्ये किंवा इस्लामचं पालन करत असेल, पालन किंवा धर्मांतरित झालेला असेल, तर त्याला आता एससी कॅटेगरीचा कुठलाही लाभ मिळणार नाही। धन्यवाद। जय श्रीराम, हर हर महादेव।